यारो नागपूर आर्मी रॅली भरती कामठी 2025 महाराष्ट्र यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा चौथा दिवस होता। तर 6 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं। तर ज्या विद्यार्थ्यांचा 6 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालाय तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडतात आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं जात आहे। 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देण्यात आला होता, एक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, तिसऱ्या ग्रुपसाठी आणि चौथ्या ग्रुपसाठी, आणि किती पोरं घेतल्या जातात एक्सिलेंट, सेकंड ग्रुप, तिसरा ग्रुप आणि चौथ्या ग्रुपमध्ये, आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया त्या ठिकाणी, कागदपत्र कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे। तर आज 6 सप्टेंबरला यारो नागपूर कामठीचं या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पूर्ण प्रोसेस या ठिकाणी सांगणार आहे। उंची वगैरे किती घेतला जातात, छाती वगैरे किती घेतला जातात, वजन किती घेतला जात आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा कामठी या ठिकाणी ग्राउंड झालं 6 सप्टेंबरला, आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 6 सप्टेंबरला होतं तर ते विद्यार्थी 5 सप्टेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं तेवढंच की आर्मी भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचा 6 सप्टेंबरला ग्राउंड होते ते विद्यार्थी 5 सप्टेंबरला रात्री 11 वाजता त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री होत आहे। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली 11-12 वाजता, आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट मोजलं जातं, आणि ज्यांची हाईट नाही बसली तर त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड होतं, म्हणजे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, ज्यांची हाईट नाही बसली त्यांची बॅच वेगळी त्या ठिकाणी केल्या जातं, आणि ज्यांची हाईट बसली त्यांना समोर त्या ठिकाणी पाठवलं जात आहे। आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो एका बसमध्ये मुलांना बसून नेलं जात आहे 100-100च्या बॅचा म्हणून, आणि त्यांना जो एंडिंगचा जो पॉईंट आहे रनिंगचा, 1600 मीटर रनिंगचा एंडिंगचा जो पॉईंट आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या बॅगे त्या ठिकाणी ठेवलं जातं, आणि स्टार्ट पॉईंट जिथून 1600 मीटर रनिंगचा चालू होत आहे त्या ठिकाणी मुलांना नेल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100-100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर ग्राउंडचे विद्यार्थी मित्रांनो रोडावर या ठिकाणी ग्राउंड होता मुलांचा, एक लक्षात ठेवा। रोडावर डांबरी रोड आणि 2 स्पीड ब्रेकर असणार आहे त्यामध्ये, एक लक्षात ठेवा, 1 ते 2 स्पीड ब्रेकर त्यामध्ये आहे। आणि ट्रॅक जर आपण पाहिला तर सरळ हा रोड आहे, सरळ आपल्याला धावत जावं लागते, एक लक्षात ठेवा। आणि कुठं कुठं लाईट लागले आणि कुठं कुठं अंधार सुद्धा आहे, अशा प्रकारे ग्राउंड एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आज एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले, आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो टोटल या ठिकाणी 73 विद्यार्थी रनिंगमध्ये या ठिकाणी पास करण्यात आले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे जे पोरं होते एक्सिलेंटचे जवळपास 24 विद्यार्थी होते। त्याचबरोबर दुसऱ्या ग्रुपमध्ये जे पोरं घेतले, दुसऱ्या ग्रुपमध्ये जवळपास 25 पोरं या ठिकाणी घेतले। त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 11-12 या ठिकाणी घेतले, आणि चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा 9-10 विद्यार्थी या ठिकाणी घेतले, एक लक्षात ठेवा। तर जवळपास 70+ विद्यार्थी आज जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये या ठिकाणी पास करण्यात आले आहे। आणि एक्सिलेंटसाठी जर आपण टाइम पाहिला तर आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना टाइम काय सांगतात की एक्सिलेंटसाठी जो टाइम आहे हा जवळपास 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत एक्सिलेंटचा टाइम आहे। त्याचबरोबर सेकंड ग्रुपचा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत, आणि तिसऱ्या ग्रुपचा 5 मिनिट 45 6 मिनिटपर्यंत, आणि चौथ्या ग्रुपचा 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत, अशा प्रकारे त्या ठिकाणी टाइम दाखवला जात आहे। पण हा टाइम एवढा टाइम या ठिकाणी चालू आहे, आणि एवढा टाइम जे आर्मीवाले त्या ठिकाणी सांगत आहे, एक लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला सांगतो रिअल जो टाइम आहे, ज्या विद्यार्थ्यांनी एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर ते मुलं या ठिकाणी सांगत आहे की एक्सिलेंटसाठी जे पोरं या ठिकाणी घेतल्या जात आहे 1600 मीटर रनिंगमध्ये, तर 5 मिनिट 15 सेकंड 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत या ठिकाणी जे एक्सिडेंटवाले पोरं आहे ते घेतल्या जातात म्हणते, आणि 5.5 मिनिटापर्यंत जे सेकंड ग्रुपचे विद्यार्थी घेतले जातात, आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तिसऱ्या ग्रुपचे पोरं घेतल्या जात आहे, आणि चौथ्या ग्रुपचे जे पोरं आहे हे 6 मिनिटपर्यंत घेतल्या जातात। असे जे ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांचा अनुभव या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांच्या हातावर शिक्के दिले जातात, ज्याने एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली एक्सिलेंटचा, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली चौथ्या ग्रुपचा। त्यानंतर बायोमेट्रिक्स मुलांची त्या ठिकाणी होत आहे, बायोमेट्रिक्समध्ये त्यांचे थंब वगैरे घेतला जात आहे, त्याचबरोबर डोळे वगैरे सुद्धा बायोमेट्रिक्समध्ये घेतला जात आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना बसून ठेवलं जातं, आणि त्या ठिकाणी जे मुलांचे लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे। तर सर्वात पहिले लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे, लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग घेतला जातं, आणि झिगझॅग झाल्यानंतर पुलअप्स घेतल्या जात आहे, 10 पुलअप्स या ठिकाणी आहे। आणि
त्याचबरोबर पुलअप्स जे आहे त्या ठिकाणी रपरप आपल्याला मारावं लागते, लक्षात ठेवा। आणि पुलअपचा जो दंड आहे तर हा लाकडी दंड आहे, लक्षात ठेवा। पुलअप्स जे असणार आहे हे लाकडी दंडावर आपला पुलअप्स आहे, एक लक्षात ठेवा। तुमच्या घराकडे जर समजा 6 जरी पुलअप्स निघत असेल तर इथं 10 पुलअप्स आपल्या या ठिकाणी निघून जाणार आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्यानंतर जे मुलांची उंची घेतली जात आहे, उंची 168 सेंटीमीटर उंची घेता आणि त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रनिंग काढली तर ते मुलं जे सांगत आहे तर या ठिकाणी जे उंची आहे हे जास्त घेतली जात आहे, म्हणजे जवळपास 169 ते 170 सेंटीमीटरच्या आसपास उंची या ठिकाणी मोजल्या जात आहे, म्हणजे असे विद्यार्थी त्या ठिकाणी सांगत आहे ज्यांनी रनिंग काढली त्यांनी, ठीक आहे। तर स्टार्टिंगला जेव्हा गेटच्या अंदर एंट्री होती त्यावेळेस 168 सेंटीमीटर हाईट त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, पण अंदर त्या ठिकाणी जे वाढवली जाते 169 पर्यंत त्या ठिकाणी हाईट घेतलं जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केलं जाते, फेल केलं जात आहे। तर हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचे त्या ठिकाणी काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला थर्मोग्राफ त्या ठिकाणी घेतलं जात आहे। थर्मोग्राफ घेतल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट जे लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर TC झाला, शाळा सोडल्यास दाखला सुद्धा आपण म्हटलो, शाळा सोडल्यास दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड त्या ठिकाणी चालणार आहे, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर जे सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर फोटो न्या या ठिकाणी सोबत 30 किंवा 40 फोटो सोबत न्या। त्याचबरोबर जे हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी ओरिजिनल लागते आणि प्रत्येकाच्या 3-3 झेरॉक्स नाही, 2-2 झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे, पण 3-3 झेरॉक्स पडल्या राहू द्या, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी आपल्याला न्यायची आहे। आता भरपूर विद्यार्थी असे सांगून राहिले, विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर नोटरी आम्ही ॲडमिट कार्डवर करू का, ह्या चुका या ठिकाणी तुम्ही करू नका। त्याचबरोबर नोटरी काही विद्यार्थी असे सुद्धा म्हणत आहे की सर आम्ही तहसीलमधून नोटरी केली, तर हे काही या ठिकाणी चालणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नोटरी आपल्याला कायच्यावर करायची आहे, ज्यावेळेस तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला त्यावेळेस तुम्हाला सायबर कॅफेवाल्याने 2-3 प्रिंट दिल्या असेल, एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिली आहे तुमच्याजवळ, तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल। तर हे प्रिंट घेऊन जे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपल्याला वकिलाच्या घरी जायचं आणि 10 रुपयाची तिकीट आपल्याला चिपकायची, एक लक्षात ठेवा। आणि वकिलाच्या घरी जे विद्यार्थी मित्रांनो जायचं आणि त्याला म्हणायचं की मला याच्यावर नोटरी करून दे। तर ॲडव्होकेटचे जे घर आहे, वकिलाचे जे घर आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये त्यांचे घर आहे। तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, किंवा नागपूरला केली तरी काही हरकत नाही या ठिकाणी, पण आपल्या जिल्ह्यामध्ये केली तर ते सस्ते पडणार आहे, तुमची 100 रुपयाची त्या ठिकाणी नोटरी होऊन जाणार आहे, ठीक आहे। 100 रुपयातच नोटरी करून भेटते, डायरेक्ट वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर या ठिकाणी नोटरी करून देणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। हे जे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे, ओरिजिनल सुद्धा लागते आणि झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि दिवसभर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि मेडिकलसाठी जे तारीख दिली जात आहे दुसऱ्या दिवस आपल्याला तारीख त्या ठिकाणी दिली जातं। आता ज्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे या ठिकाणी 6 सप्टेंबरला झालं आहे, तर त्यांना जे मेडिकलसाठी जे तारीख या ठिकाणी दिलेली आहे 7 सप्टेंबर, अशा प्रकारे जे मेडिकलची तारीख त्या ठिकाणी दिली जाते, म्हणजे सोमवारची 1 दिवस नंतरची तारीख त्या ठिकाणी मेडिकलसाठी दिल्या जात आहे, लक्षात ठेवा। अशा प्रकारे ज्या संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरतीला आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यारो नागपूर कामठी या ठिकाणी जे ग्राउंड झालं एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंग साठी सोडतात आणि 100 पैकी 70+ मुलं या ठिकाणी पास केल्या जात आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय